एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख. अनुभव करत आहोत ही विशेष महासभा जी आपण बोलवली. सर्व सन्माननीय सदस्यांनी इथे आपली मतं नोंदवली. ज्या ज्या पद्धतीने स्वतःच्या प्रभागामध्ये, नाशिक शहरामध्ये आणि संपूर्ण पाणी आणि रस्ते या विषयावरती सर्वांनी आपली मतं इथे व्यक्त केली. अतिशय तीव्र भावना सगळ्यांनी व्यक्त केल्या आहेत की गेल्या 6 वर्षापासून 2017चा 18 नंतर प्रयत्न झाले. पाण्याच्या टाक्या देखील इथे आपण प्रपोज केल्या होत्या, काही झाल्या, काही झालेल्या नाही. आणि रस्ते ह्याविषयी जर आपण पाहिलं तर गेल्या 6 महिन्यापासून म्हणजे मागच्या वर्षी 6 महिन्यात पाऊस झाला आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना रस्त्यांसाठी खूप ठिकाणी हा त्रास सहन करावा लागला. इलेक्शन काळात देखील आपण इथे सर्व सन्माननीय सदस्यांनी सांगितलं की ह्या 2 गोष्टींवरती खरं तर इलेक्शनचा हा कळीचा मुद्दा ठरला आणि त्या आश्वासनांवरती आपण लोकप्रतिनिधी म्हणून आज सभागृहामध्ये इथे उपस्थित आहोत. या सगळ्या विषयांवर प्रथमतः रस्ते आणि त्यातील खड्डे ह्या सर्व सदस्यांचं बोलणं ऐकल्यानंतर त्याचा सगळा गाभा जर बघितला तर आत्ता आपण इमिजिएट काय सोल्युशन करू शकतो. कारण रस्ते सगळीकडे ठरलेल्या युटिलिटीज त्यात टाकले जात आहेत. तर जसं इथे काही सन्माननीय सदस्यांनी सांगितले की रस्त्यांचे खड्डे बुजवण्यासाठीचे टेंडर अजून झालेले नाही आहेत आणि काही टेंडर प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत. तर तात्काळ सोल्युशन म्हणून जवळजवळ 40 कोटीचे वर्क ऑर्डर पेंडिंग आहेत. ते 15 मार्चच्या आत रिलीज करण्यात यावे. वर्क ऑर्डर ज्या आहेत रस्ते दुरुस्तीच्या त्या 40 कोटीच्या 15 मार्चच्या आत रिलीज करण्यात यावे. त्याचबरोबर मार्च एंडच्या आधी उर्वरित जे रस्त्यांचे ह्या बजेटमध्ये म्हणजे गेल्या बजेटमध्ये पेंडिंग आहे जवळजवळ ते 50 कोटी आहे. म्हणजे असं 90 कोटीचं रस्ता दुरुस्तीचं पूर्ण टेंडरिंग हे मार्च एंडच्या आधी करण्यात यावं असे मी प्रशासनाला आदेश देते. त्याचबरोबर आपण सगळ्यांनी इथे डिफेक्ट लायबिलिटी स्ट्रिंजंट करण्याबाबतचं एक चर्चा आणि उहापोह केला. त्याचबरोबर जे काही रस्ते जो कोण कॉन्ट्रॅक्टर खणतो आहे त्या तिथे आपण रिस्पॉन्सिबिलिटी आता सगळ्यांनी म्हटलं की याची जबाबदारी कोण घेणार. तर निश्चितपणे त्या कॉन्ट्रॅक्टरची ही जबाबदारी आहे की तिथे सेफ्टी नॉर्म्स हे पाळले गेले पाहिजे. ते अर्थात आपल्या टेंडरमध्ये देखील डिस्प्लेड असतं पण त्यात इग्नोरन्स हा मोठा एक ॲस्पेक्ट इथे दिसतोय की समन्वय पण आहे पण बोर्ड आणि फलक विथ बॅरिगेशन की जिथे जिथे अशी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे तिथे जर व्यवस्थित बोर्ड विथ कॉन्टॅक्ट नंबर्स आणि बॅरिगेशन नसेल तर आत्ताच सगळ्यांनी जसं सांगितलं तिथे जर ॲक्सिडेंट झाले ते कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे धरले जातील आणि त्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. त्याचबरोबर आपण TDR कॅम्प घ्यावा असे मी प्रशासनाला आदेश देते. जिथे जिथे आपल्या रस्त्यांसाठी नागरिक जागा द्यायला तयार आहेत TDR थ्रू इथे सगळ्या नगरसेवकांनी त्याबद्दल उहापोह केलेला आहे की रस्ते वाढवण्यासाठी किंवा एकदाच रुंदीकरण होतं तर परमनंट काम होण्यासाठी त्या दिशेने आपण काम करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी सिंहस्थाचे रस्ते असतील किंवा इतर DP रोड प्लॅनिंगमध्ये असतील आणि बजेट ठरलेलं असेल त्याचं काम सुरू असेल त्या त्या ठिकाणी जर स्वखुशीने नागरिक TDR घेऊन रस्ता देण्यास तयार असेल जागा देण्यास तर त्याचा TDR कॅम्प घेऊन ते लवकरात लवकर क्लिअरन्स देऊन त्याची तरतूद ह्या बजेटमध्ये धरण्यात यावी. त्याचबरोबर SOP एक जाहीर करावी कन्स्ट्रक्शन TDRसाठी रोड डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे जिथे आपले रस्ते नाही आहेत किंवा जसं मला असं वाटतं डॉक्टर महालेंनीच तो उल्लेख केला होता की रस्तेच नाही आहे. तांदळेताईंनी पण सांगितलं होतं की त्या ठिकाणी
जिथे रस्तेच अजूनपर्यंत उपलब्ध नाही आहे त्या ठिकाणी SOP जाहीर करावी, ज्यामध्ये कन्स्ट्रक्शन TDRचा वापर करून तिथे रोड डेव्हलपमेंट झाले पाहिजे, असे मी प्रशासनाला आदेश देते. त्याच पद्धतीने MNGLचा विषय इथे निघाला होता की बऱ्याच ठिकाणी MNGLने हलगर्जीपणाने काम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी जर व्यवस्थितपणे MNGLने काम केलं नाही तर त्याच्यात पिनलायझेशन तर आहेच, पण त्याचबरोबर जे काही फायनल कनेक्शन त्यांचे पेंडिंग राहिले असतील ते लवकरात लवकर MNGLने प्रशासनाने MNGLकडनं कंप्लीट करून घ्यावे, जेणेकरून जी सुविधा नागरिकांच्या अगदी जवळ पोहोचली आहे ती त्यांना त्याचा पूर्णपणे वापर करण्यात येईल. त्याच पद्धतीने एक सिडकोसाठी इथे खूप मोठा प्रश्न सगळ्यांनी उभा केला आहे. सगळे सिडको जसं आपण म्हणतो की ड्रेनेज फॅसिलिटी असेल, रोड्स असेल, इथे सगळ्या सन्माननीय नगरसेवकांनी सांगितलं की सिडको येत नाही का नाशिक शहरामध्ये, असं सगळ्यांचं म्हणणं होतं. तर मी प्रशासनाला आदेश देते की सिडकोसाठी एक सेपरेट ऑडिट करून सर्वे करून DPR तयार करण्यात यावा, ज्याच्यामध्ये वॉटर सप्लाय आणि ड्रेनेज हे लवकरात लवकर सादर करण्यात यावं. त्याचबरोबर स्मार्ट सिटीचे जी काही नाराजी आहे, आपण एक विशेष महाजन आता घेतोच आहे, पण या निमित्ताने आज जे काही रस्त्याची कामं स्मार्ट सिटीने किंवा त्यांच्याकडनं NOC दिल्या गेल्या नाही दिल्या गेल्या यात पडण्यापेक्षा मला असं वाटतं स्मार्ट सिटीने स्मार्टच कामे करावेत आणि ज्या मूलभूत गरजांची कामं आहेत, सिव्हिल वर्क्स आहे, ड्रेनेज आहे, ते महानगरपालिकेनेच करावे. आणि यापुढे स्मार्ट सिटीने कोणतेही सिव्हिल वर्क किंवा मूलभूत गरजांची कामं हे स्मार्ट सिटीला करता येणार नाही, असे मी प्रशासनाला आदेश देते. त्याच पद्धतीने इथे पाण्याचा देखील प्रश्न सगळ्यांनी उपस्थित केलेला आहे आणि ते पाहता मला असं वाटतं की उद्यापासूनच शनिवार रविवार असला तरी, जेव्हाही शटडाऊन असला तरी टँकरची सुविधा ही नागरिकांना सतत पुरवता आली पाहिजे. त्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने टँकर वाढवावे, पाण्याची सुविधा वाढवावी आणि जर हे झालं नाही तर त्याची अधिकाऱ्यांच्या सॅलरीमध्ये डिडक्शन करण्यात येईल. कारण अधिकारी वर्ग हे रिस्पॉन्सिबल आहे, महानगरपालिका म्हणून आपण रिस्पॉन्सिबल आहोत पाणी पुरवठा करण्यासाठी, आणि जर कामं चालू असतील तर तात्पुरती काय सोय आपण नागरिकांपर्यंत पोहोचवू शकतो ही जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. या दृष्टीने ही कामं झाली पाहिजे. त्याचबरोबर त्या डिस्ट्रीब्युशन लाईन्स आहेत त्याच्याविषयी आपण इथे बोललो की टाक्या करून तयार आहेत. प्रत्येक प्रभागाने आपल्या समस्या इथे मांडल्या आहेत की टाक्या झालेल्या आहेत पण वितरण व्यवस्था निकामी असल्या कारणाने ते होत नाहीये. तर ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रभागांमध्ये अशा टाक्या इनकम्प्लीट स्वरूपात आहे, कम्प्लीट स्वरूपात आहे, त्या तातडीने वितरण व्यवस्थेची योजना ही धरली जावी आणि इमिजिएटली ते कामं हाती घेतले जावे असे प्रशासनाला मी आदेशित करते. त्याच पद्धतीने शेहडीचा इथे उल्लेख करण्यात आला की पाणी पुरवठा आपल्याला जर सुरळीत करायचा असेल तर एक आपल्या शेहडीचं जे पंपिंग आहे ते 12 महिने कसं सुरळीत राहील यावरती उपाययोजना आणि रोटेशन प्रशासनाने तातडीने सादर करून त्याला किती खर्च लागतो ते या महासभेपुढे ठेवून आपण ते त्वरित चालू करण्याबाबतची पुढची ॲक्शन प्लॅन घ्यावा हे मी प्रशासनाला आदेशित करते. त्याच पद्धतीने इथे वॉलमनसाठी जो मुद्दा सगळ्यांनी उपस्थित केला की सगळे वॉलमन जे आहेत ते बाहेरनं भरलेले आहेत आणि ते त्यांचं प्रशिक्षणही धड घेतलेलं नाही आहे. तर मला असं वाटतं की हा जो वॉलमनचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी देखील ह्या संदर्भात अतिशय सिरियसली कामाकडे लक्ष देणं, त्याचबरोबर आपल्या अधिकाऱ्याने पण कामाकडे लक्ष देणं हे पाहिलं पाहिजे. अन्यथा याच्यामध्ये एक ऑप्शन म्हणून परमनंट महानगरपालिकेचे आपल्याकडे वॉलमन आहेतच, त्याचबरोबर कंत्राटी वॉलमन आहे. तर आपण या ठिकाणी ऑल इंडिया LSG जे आहे त्यांचे वॉलमन इथे घेण्यात यावे आणि कंत्राटी वॉलमन जे आहे त्यांचा ह्या नाही ऑल मानधनावरती, ते पण मानधनावरतीच असतात. सो जे काही मी त्या मुद्द्याकडे येतेच आहे. तर हे
हे जे मानधनावरती घेण्यात येण्याचा मुद्दा आहे त्याच्यावरती आपण हे त्रिसूत्री म्हणण्यापेक्षा एक कॉम्बिनेशन तयार करावं असे मी प्रशासनाला आदेश देते, जेणेकरून क्वालिटेटिव्ह परफॉर्मन्स जो आहे तो वाढेल. कुठल्याही कंत्राटदाराला असं वाटलं नाही पाहिजे की सगळे वॉलमन माझ्या ताब्यात आहे आणि त्या पद्धतीने मुजोरी जी चालू आहे किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधींना देखील याचा जो प्रत्यय आलेला आहे त्या विषयामध्ये याचा एक सादरीकरण इथे करण्यात यावं, जेणेकरून प्रत्येक प्रभागातले जे वॉलमन आहे, जे अधिकारी आहे, यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स देखील प्रत्येक इथे नवीन सदस्य आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स कुठल्या कुंभारचं किंवा कुठल्या वॉटर सप्लायचं ते नियोजन बघतात याचे सगळे डिटेल्स प्रत्येक नगरसेवकाकडे पोहोचवावे असं मी प्रशासनाला आदेशित करते. त्याचबरोबर WTP जो प्रभाग 9चा एक मोठा मुद्दा इथे सांगितला की पूर्ण नाशिकच्या WTPचं सगळ्यात मोठा WTP हा फाशीच्या डोंगराच्या इथे आहे, त्याचा सिक्युरिटीचा खूप मोठा इश्यू इथे आहे. तर प्रशासनाने तातडीने तिथे सिक्युरिटीची व्यवस्था करावी, कारण अन्यथा कुंभमेळ्याच्या याच्यावर जर काही आपत्कालीन परिस्थिती किंवा दुसरं काही षडयंत्र तिथे रचलं गेलं तर ते खूप घातक ठरेल नाशिक शहरासाठी. आणि म्हणून येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथे तातडीने आपल्याला सिक्युरिटी तिथे नेमावी असं मी प्रशासनाला सांगते. त्याचबरोबर आत्ताचे जे आपले सगळे प्रश्न आहेत त्या सगळ्यांचाच उहापोह सगळ्यांनी केला, एवढा सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभार मानते. आणि त्याचबरोबर जसं वॉलमनचा आपण इथे निर्णय घेतलेला आहे, जेव्हा आयुक्तांनी इथे त्यांचं स्पष्टीकरण नोंदवलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की मल्टिपल रिस्पॉन्सिबिलिटी अधिकाऱ्यांकडे आहे आणि खाली काम करायला इंजिनियरची कमतरता आहे. तर भरती प्रक्रियेला जर उशीर लागणार असेल तर अजून आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्यात आपण जर त्यांना मदतीसाठी जर इंजिनियर्स हवे असतील तर ते पण आपण कंत्राटी बेसिसवरती भरावे असे प्रशासनाला आदेशित करते. राष्ट्रपती.